दुःखमुक्तीचे मार्गदाता महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांना मी त्रिवार अभिवादन करतो। पावन पवित्र महान त्यागी तथागतांचा अहरत भिक्खू संघ, भिक्खू संघाला सुद्धा मी त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्यामुळे खऱ्या सुखी जीवनाचे वैभव प्राप्त झाले, असे आमचे आदरणीय परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मी त्रिवार अभिवादन करतो। आजच्या धम्मदेशनेमध्ये उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धा संपन्न धम्म उपासक, धम्म उपासिका, धम्म बालक आणि बालिका, तसेच ही धम्मदेशना जे आदरणीय श्रद्धा संपन्न धम्म उपासक, उपासिका आणि धम्म प्रेमी श्रवण करत असतील, त्या सर्वांसाठी मी अनंत मंगल मैत्रीची मनोकामना व्यक्त करतो। आयुष्यात कधी असा प्रसंग आलाय का की सर्व काही संपल्यासारखं वाटतंय? खूप मेहनत करूनही यश मिळत नाही। जवळची माणसं साथ सोडत आहेत आणि मन नैराश्याने भरून गेलंय। जर आज तुम्ही या मनस्थितीत असाल तर थोडं थांबून घ्या, कारण आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी फक्त एक माहिती नाही, तर तुमच्या आयुष्याला नवी दिशा देणारा तथागत भगवान बुद्धांचा तो संदेश आहे, जो तुमच्या मनातील सर्व वादळ शांत करेल। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे। महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध म्हणतात, दुःख आहे, हे सत्य आहे, पण दुःखातून बाहेर पडण्याचा मार्गही आहे। आपण अनेकदा काय करतो, जेव्हा संकट येतं तेव्हा आपण नशिबाला किंवा इतरांना दोष देऊ लागतो। पण अहरत सम्यक संबुद्धांनी शिकवलं की परिस्थिती आपल्या हातात नसते, पण त्या परिस्थितीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन
मात्र पूर्णपणे आपल्याच हातात असतो. एक छोटीशी गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जगात कोणतीही गोष्ट कायम स्वरूपी नाही. तुमचे सुखाचे दिवस जसे निघून गेले तसेच हे दुःखाचे दिवसही कायम राहणार नाही. हेही दिवस बदलतील. निसर्गाचा नियमच आहे. घनदाट अंधारानंतरच एक नवी सुंदर पहाट होते. आपल्या दुःखाचं सर्वात मोठं कारण काय आहे हे तुम्ही कधी शोधण्याचा प्रयत्न केला का? भगवान बुद्धांनी यावर खूप सखोल विचार मांडला आहे. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध म्हणतात की माणसाच्या दुःखाचं मूळ हे त्याच्या अवास्तव अपेक्षांमध्ये आहे आणि आसक्तीमध्येही आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला किंवा व्यक्तीला घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतो, जी मुळात बदलणार आहे, तेव्हा आपल्या मनाला वेदना होतात. हा निसर्गाचा नियम आहे की प्रत्येक गोष्ट बदलत राहते. ऋतू बदलतात, दिवस रात्र बदलते, जुनी पानं गळतात आणि नवीन पालवी फुटते. पण मग आपण एकाच अपयशाजवळ किंवा एकाच दुःखाजवळ आयुष्यभर का थांबून राहतो? बदल स्वीकारणे हाच संकटातून बाहेर पडण्याचा पहिला टप्पा आहे. जेव्हा मन खूप अशांत असेल तेव्हा बुद्ध तत्वज्ञानातील हे काही सुवर्ण नियम स्वतःला नक्की सांगा. पहिला नियम, भूतकाळाचा विचार पूर्णपणे सोडून द्या. जे होऊन गेलंय ते तुम्ही कोणत्याही परिस्थितीत बदलू शकत नाही. जे हातात नाही त्याचा विचार करून आजचा सुंदर दिवस आणि येणारा भविष्यकाळ वाया घालवू नका. अनेक लोक भूतकाळातील चुकांच्या चौकटीत स्वतःला कैद करून घेतात आणि आयुष्यभर रडत राहतात. भगवान बुद्धांनी सांगितले आहे की प्रत्येक नवीन सकाळ ही
आपल्याला एक नवीन जन्म देते. काल काय घडलं यापेक्षा आज तुम्ही काय करत आहात याला सर्वात जास्त महत्त्व आहे. दुसरा नियम, शांत राहायला शिका आणि योग्य वेळेची वाट पहा. जेव्हा जंगलात किंवा समुद्रात वादळ येतं तेव्हा जे झाड ताठ राहण्याचा प्रयत्न करतं ते उन्मळून पडतं, पण जी झाडं थोडी नम्र होतात, वाकतात, ती वादळ निघून गेल्यावर पुन्हा ताठ उभी राहतात. संकटाच्या वेळी प्रत्येक गोष्टीवर तात्काळ प्रतिक्रिया देण्याची गरज नसते. जेव्हा मनामध्ये विचारांचे वादळ चालू असेल तेव्हा घेतलेले निर्णय नेहमी चुकतात. अशा वेळी स्वतःला थोडे शांत करा. दीर्घ श्वास घ्या आणि परिस्थितीला समजून घेण्यासाठी वेळ द्या. संयम हीच जगातील सर्वात मोठी ताकद आहे, जी माणसाला कोणत्याही संकटातून सुखरूप बाहेर काढू शकते. तिसरा नियम, स्वतःवर अढळ विश्वास ठेवा. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध म्हणतात, अत्त दीपो भव, म्हणजे आपला दिवा स्वतः बना. तुमच्या उद्धारासाठी, तुम्हाला संकटातून बाहेर काढण्यासाठी जगात कोणीही दुसरा व्यक्ती धावून येणार नाही. जी शक्ती, जी ताकद तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर काढू शकते ती फक्त आणि फक्त तुमच्या हातच आहे. लोक तुमच्यावर टीका करतील, लोक तुमच्या क्षमतेवर शंका घेतील, पण जोपर्यंत तुम्ही स्वतःचा हात सोडत नाही तोपर्यंत जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकणार नाही. तुमच्या आत असलेला स्वतःच्या विश्वासाचा दिवा कधीही विझू देऊ नका. आयुष्यात आपण अनेकदा इतरांना आनंदी ठेवण्याच्या नादात स्वतःला विसरून जातो. पण भगवान बुद्धांचा एक अतिशय सुंदर विचार आहे की तुम्ही संपूर्ण विश्वात अशा व्यक्तीचा शोध घेऊ शकता जो तुमच्या प्रेमास आणि आदरास पात्र आहे, आणि ती व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा दुसरी कोणीही मिळणार नाही.
स्वतःवर प्रेम करायला शिका. स्वतःच्या चुकांना माफ करायला शिका. जर आज तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर स्वतःला दोष देण्याऐवजी त्यातून शिका आणि पुढे चला. अपयश हा आयुष्याचा पूर्णविराम नसून तो एक अल्पविराम आहे, जिथून आपल्याला नवीन ऊर्जेने सुरुवात करायची असते. खचून गेलेल्या मनाला उभारी देण्यासाठी ध्यानाची म्हणजेच मेडिटेशनची ताकद खूप मोठी आहे. ध्यान म्हणजे सर्व काही सोडून जंगलात जाणे नव्हे, तर चालू क्षणात जगणे. जेव्हा तुम्ही तुमचे मन भूतकाळ आणि भविष्यकाळाच्या विचारामधून काढून आजच्या या क्षणावर केंद्रित करता, तेव्हा मनातील सर्व भीती, चिंता आणि नैराश्य हळूहळू नाहीसे होऊ लागते. मनात येणाऱ्या प्रत्येक नकारात्मक विचाराला सांगा की हा विचार म्हणजे मी नाही. ही फक्त एक तात्पुरती भावना आहे, जी निघून जाईल. मन जितके स्थिर होईल, तितकी संकटांशी लढण्याची तुमची क्षमता वाढेल. धम्मप्रेमींनो, आज जर तुम्ही अपयशाने किंवा परिस्थितीने खचून गेला असाल तर स्वतःला एक नवीन संधी नक्की द्या. आज शांत मनाने डोळे बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि संपूर्ण स्वयंविश्वासाने स्वतःला सांगा की मी कमजोर नाही. माझ्यासोबत महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांचे धम्म विचार आहेत. मी या संकटावर नक्कीच मात करेन आणि पुन्हा एकदा यशस्वी होऊन दाखवेन. परिस्थिती आज कठीण आहे, पण उद्याचा दिवस नक्कीच तुमचा असेल. हा व्हिडिओ जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात नैराश्य येईल, जेव्हा जेव्हा मन अशांत असेल, तेव्हा मार्गदर्शनासाठी आणि मनाच्या शांततेसाठी पुन्हा पुन्हा नक्की बघा. तुमच्या मित्रांना
नातेवाईकांना आणि परिवारातील सदस्यांना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. कारण आज समाजात प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला अशा सकारात्मक आणि प्रेरणादायी शब्दांची सर्वात जास्त गरज आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? यातील कोणता विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला? हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या बुद्ध शासन टीव्ही इंडिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मनाला चिरंतन शांती लाभो. तुमच्या सर्व संकटांचा नाश हो. भवतु सब्ब मंगलम. सर्वांचे मंगल हो. सर्वांचे कल्याण हो. सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो. जळातील, थळातील आणि गगनातील सर्व दृश्य अदृश्य प्राण्यांवरती तथागतांच्या मंगल मैत्रीची अनुकंपा हो. सर्वांचे मंगल हो. सर्वांचे कल्याण हो.